आजच आत्याचे पत्र मिळाले. आत्याची तब्येत बरी नाहीये असं त्यात लिहिलं होतं. रायपाडा हे डहाणूजवळ असलेलं एक गाव होतं. तिथेच माझी आत्या राहत होती. बऱ्याच दिवसापासून आत्याची तब्येत खराब होती आणि जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने आता मी तिच्याजवळ जाऊन तिची काळजी घ्यावी असं माझ्या आतेभावाला वाटत होतं. आत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 मुलं होती, पण दोघेही अमेरिकाला राहत होते. आत्याची तब्येत खराब असताना सुद्धा त्यांना यावंसं वाटत नव्हतं. याचा विचार करून मला राग येत होता. मला पत्र मिळताच मी जायचे ठरवले, कारण मी आत्याचा लाडका होतो. आत्याचा स्वभाव जरी कडक असला तरी माझ्यावर तिचा जीव होता. आत्या आणि काका, आत्याचे मिस्टर असे 2च लोक त्या वाड्यात राहत होते. पण 2 वर्षापूर्वी काका आजाराने वारले. तेव्हापासून आत्या एकटीच राहत होती. आत्या खूप हट्टी स्वभावाची होती. शरीराने उंच, भेदक नजर, कडक स्वभाव यावरून कधी कधी मी सुद्धा आत्याला घाबरून जात असे. सर्व लोक आत्याच्या डोळ्यांना जास्त घाबरत असत, कारण की तिचे डोळे खूपच तीक्ष्ण होते. सामोरच्याकडे बघताना असं वाटायचं की काळीज भेदून तिची नजर आपल्याकडे बघत आहे आणि त्या डोळ्यांमुळे ती जास्तच रुबाबदार वाटत असे. आत्याचा वाडा खूपच जुना होता. खूप वर्षापूर्वी जेव्हा तो बांधला तेव्हा आत्याने आपले सोने गहाण ठेवून आणि काकांनी आपली काही जमीन विकून तो बांधला होता. म्हणून दोघांचा त्यात जीव होता, विशेषतः आत्याच्या. आत्या नेहमी त्याला माझा वाडा म्हणून बोलायची आणि नेहमी म्हणायची, मी हा वाडा सोडून कधीच जाणार नाही. असं वाटायचं की आत्याचं त्या वाड्यावर राज्य आहे. वाडा अतिशय भव्य होता. खाली मोठा दिवाणखाना होता आणि त्याच्या उजव्या बाजूला वाचनालय, डाव्या बाजूला अतिथी कक्ष, वरच्या मजल्यावर 2 शयनकक्ष. पण मला एक गोष्ट लहान असताना देखील विचित्र वाटायची की त्या पूर्ण वाड्यात एक देखील देवाचा फोटो नव्हता, की देवघर नव्हते. असं वाटायचं की त्या वाड्यात देवाचा देखील सहभाग आत्याला मान्य नव्हता, की तिला एकटीलाच त्यावर हक्क गाजवायचा होता. देव जाणे. दुपारच्या बसने मी जायचे ठरवले. दादरहून बस पकडून 3 तासात तिथे पोहोचणार होतो. मी तिकीट काढून सीटवर बसलो आणि डोक्यात विचार चालू झाले. डोळ्यासमोर बालपण उभे राहिले. किती छान होते ते दिवस. आम्ही सुट्ट्यांमध्ये किती दिवस आत्याकडे जाऊन राहायचो. वाड्याच्या ओसरीमध्ये एक झोपाळा होता. त्यावर आत्याने मी एटीत बसून असायची आणि म्हणायची, हा माझा वाडा आहे आणि याला सोडून मी कधीही जाणार नाही. त्या वाक्यात काय रोख असावा असा विचार करत असताना माझ्या डोळा लागला आणि काहीच वेळाने कंडक्टरने माझ्या गावचे नाव उच्चारले. तेवढ्यात मला जाग आली आणि मी लगबगीने बॅग घेऊन बसच्या खाली उतरलो. चालत चालत 15 मिनिटात मी वाड्याच्या बाहेर आलो. पूर्वी प्रशस्त असा वाटणारा वाडा आता काहीसा काळवंडला होता. असं वाटायचं त्यावर कोणाची तरी काळी सावली पडली आहे. मी आत गेलो. तिथल्या एका नोकराने माझी बॅग घेतली आणि मला माझी खोली दाखवली. वाड्यात शिरताच मला तिथे एक प्रकारचा विचित्र गारवा जाणवायला लागला आणि पूर्ण वाड्यात काळोखाचे साम्राज्य असल्याचा भास झाला. एक अनामिक भीती माझ्या मनात दाटून आली. मी हातपाय धुवून आत्याची भेट घ्यायला तिच्या खोलीत जाणार होतो. खोलीबाहेरच मला डॉक्टर जोशी भेटले. डॉक्टर जोशी हे आत्याचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांनी मला तिच्या तब्येतीबद्दल सांगितले. तिचे शरीर खूप थकले आहे, पण मेंदू अजूनही कार्यक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. मी खोलीच्या आत गेलो. आत जाताच तिची अवस्था बघून माझ्या मनात धडकी भरली. पूर्वी एक रुबाबदार अशी वाटणारी आत्या आता खूपच बारीक झाली होती.
आजाराने तिचे शरीर पोखरून घेतले होते. हाडावर फक्त कातडीचा कलर मारावा अशी तिची अवस्था होती. केस वयामुळे सफेद झाले होते. अंगावर सुरकुत्या पडल्या होत्या. मी हिम्मत करून आत्याच्या जवळ जाऊन बसलो. डॉक्टरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिला इंजेक्शन दिले असल्याने ती झोपली होती. त्यामुळे मी फक्त तिच्याकडे बघत होतो. आणि अचानक माझा एक हात आत्याने घट्ट पकडला आणि बोलली, आलास तू? मला माहीत होतं तू येशील. आता आला आहेस तर आत्याजवळच राहा काही दिवस. एवढे बोलून ती हसू लागली. पण तिच्या हास्यात एक क्रूरता लपलेली होती. अचानक असे झाल्याने मला खूप भीती वाटली. पण मी फक्त मान हलवून हो म्हणालो आणि तिथून काढता पाय घेतला. त्या क्षणी आत्याचे डोळे बघून मला जास्त घाम फुटला. असं वाटत होतं की फक्त शरीर आजारी आहे, पण तिचे डोळे अजूनही तसेच होते. जणू माझं काळीज भेदून तिची नजर सगळं वाचत होती. तिच्या खोल आणि भीतीदायक डोळ्यात बघताना माझ्या आतून एक भीतीची सनसनीत लहर येऊन गेली. जणू एक अनामिक भीतीची चाहूल मला लागली. मी तिथल्या नोकराला नामूला विचारले की आत्या असं का बोलली असेल. तेव्हा नामू मला म्हणाला, जेव्हापासून ती आजारी आहे तेव्हापासून ती अशीच विचित्र वागते. अचानक विचित्र हसते आणि बोलते, हा वाडा माझा आहे, मी सोडून जाणार नाही. तेव्हा मला आत्याचे ते वागणे खूप विचित्र वाटले. पण मला तिथे बरेच दिवस राहून आत्याची काळजी घ्यायची होती. म्हणून मी तो विचार तिथे सोडून दिला. रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आलो. पण झोपण्याची जागा नवीन असल्याने आणि डोक्यातल्या विचारांमुळे मला खूप उशिरा झोप लागली. सकाळी मला थोडी उशिराच जाग आली. उठल्यावर मी तयार होऊन खाली आलो. नामूने मला नाश्ता दिला. नाश्ता करून मी पेपर वाचायला बसलो. सकाळ असूनही त्या वाड्यात मला प्रसन्न वाटत नव्हते. श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं. म्हणून मी बाहेर फेरफटका मारायचे ठरवलं. जवळच एक गणपतीचे मंदिर होतं. मी तिथे जाऊन बसलो. मनाला बरं वाटलं. त्या वाड्यात असताना त्यावर एक प्रकारे अंधाराचे साम्राज्य असल्यासारखं वाटायचं. पण तिथून बाहेर निघाल्यानंतर मनाला चांगलं वाटत होतं. जवळपास 2 तास तिथे बसल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. मला वाचनाची आवड होती. रिक्षा करून शहरात असलेल्या बुक स्टॉलवर मी गेलो आणि तिथून एक पुस्तक विकत घेऊन जवळच असलेल्या बगीचात जाऊन मी वाचत बसलो. पुढचा संबंध दिवस मी ते पुस्तक वाचण्यात घालवला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमाराला मी वाड्यावर परतलो. रात्री लवकर जेवून मी आत्याच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो. नामू आपल्या घरी गेला असल्याने मी एकटाच होतो. आत्याच्या खोलीत गेलो. ती कालसारखी झोपलेली होती. पण मी जाताच तिने डोळे झटकन उघडले आणि माझ्याकडे रोखून बघू लागली. तिच्या डोळ्यात बघताना मला भीती जाणवत होती, कारण आज तिथे नामूही नव्हता. तिने नजरेनेच मला बसायला सांगितले. मी बसलो आणि तिला तब्येत कशी आहे विचारले. तेव्हा रागातच मला म्हणाली, मला काय धाड भरली, मी एकदम ठीक आहे. पण तू आलास ते बरे केलंस. मला बोलायचं आहे तुझ्याशी, काहीतरी सांगायचे आहे. असं म्हणून तिने माझा हात घट्ट पकडून घेतला. तिच्या रखरखीत हात लागताच माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्या डोळ्यात खोलवर बघू लागली. तिची नजर माझे काळी चिरून आत बघत होती. माझे शरीर जणू गारटले होते. हलण्याचा प्रयत्न करूनही हलता येत नव्हते. तोंडातून आवाज निघत नव्हता. तितक्यात नामूने दरवाजा ठोठावला. तिची नजर तिकडे वळली आणि मी तिथून उठलो. कदाचित तिच्या नजरेने मला बांधून ठेवले होते. मी तिथून निघालो आणि आपल्या खोलीत जाऊन बसलो.
तेवढ्यात नामू तिथे आला. त्याला मी विचारले की बाकीचे नोकरचाकर कुठे असतात आणि आता येत का नाहीत, कारण आता फक्त 2 वेळचे जेवण बनवायला एक बाई आणि दिवसभर नामू एवढेच नोकर होते. बाकीचे आत्याला घाबरून येतच नव्हते. नामूची सुद्धा मजबुरी होती म्हणून तो येत होता. पण आजपासून नामूलाही माझ्या खोलीत झोपायची विनंती मी केली आणि तोही तयार झाला, कारण माझ्या आणि आत्याच्या खोलीत फक्त एकच खोली आडवी होती. ती खोली बंद असायची. जर रात्री आत्याला काही त्रास झाला तर लगेच जाता येईल या विचाराने तो तयार झाला. आज रात्री मला जरा लवकर झोप लागली. वाड्यात येऊन 2 दिवस झाले. सकाळी तयार होऊन नाश्ता केला आणि मी दिवाणखान्याच्या शेजारी असलेल्या वाचनालयामध्ये गेलो. खिडक्यांचे पडदे लावल्याने तिथे पूर्ण अंधार होता. मी थोडा उजेड केला आणि पुस्तक बघू लागलो. खूप जुने संग्रह होते. त्यातलाच एक काढून मी खुर्चीमध्ये बसलो आणि वाचू लागलो. त्या खोलीत वेगळाच गारवा जाणवायचा आणि एक वेगळीच भीती दाटून यायची. असं वाटायचं की प्रत्येक क्षणाला आत्याची नजर आपल्यावर आहे, ती लपून कुठून तरी बघत आहे, असा अनुभव येत होता. का कुणास ठाऊक, पण असं मला या वाड्यात यापूर्वी कधीही जाणवलं नव्हतं. आता मला वाड्यात येऊन 3 दिवस झाले होते. बघता बघता आठवडा निघून गेला. आत्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. मध्ये मध्ये माझ्या आतेभावाच्या फोन यायच्या तिची तब्येतीची चौकशी करायला. मी सुद्धा वाचनात तर कधी मंदिरात जाऊन स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या दिवसानंतर मी एक गोष्ट ठरवली की काहीही झालं तरी आत्याच्या डोळ्यात बघायचे नाही. त्या रात्री मी नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत झोपलो होतो. रात्री 2 वाजेच्या आसपास मला बाजूच्या गॅलरीच्या कौलावर कसला तरी आवाज आला. मी उठून बसलो आणि नीट तो आवाज ऐकू लागलो. काही वेळाने मला समजले की तो आवाज कोणीतरी कौलावर चालत असल्याचा आवाज होता. पण मांजर असेल असं स्वतःला समजावून मी पुन्हा झोपलो. दुसऱ्या दिवशीचा दिवसही नेहमीप्रमाणेच गेला. सायंकाळी 8 वाजायच्या सुमारास मी खाली दिवाणखान्यात बसलो होतो. तेवढ्यात घाईघाईने मला नामू येताना दिसला आणि तो आल्याबरोबर सरळ वर आत्याच्या खोलीत गेला. त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा गेलो. पण आत्या जागेवरच झोपली आहे हे बघून आम्ही दोघे बाहेर आलो आणि माझ्या खोलीत आलो. तो भीतीने कापत होता. तेव्हा मी त्याला विचारले, काय झालं नामू? असा अचानक तिच्या खोलीत का गेलास? तेव्हा नामूने झालेली हकीकत मला सांगितली. तो म्हणाला, साहेब, मागच्या बाजूने काही वेळापूर्वी 2 बाया जात होत्या. त्यांनी मागच्या गॅलरीच्या कौलावर कोणाला तरी 4 पायांवर चालताना बघितलं आणि तिचा चेहरा हुबेहूब आत्यासारखा होता. हे अमानवीय कृत्य बघून त्या दोघी इतक्या घाबरल्या की दोघी पळत आपल्या घरी जात होत्या. वाटेत त्यांना मी दिसलो आणि त्यांनी मला हे सांगितलं. हे सांगताना सुद्धा त्याचा आवाज कापत होता आणि हे ऐकल्यावर मला सुद्धा धक्का बसला, कारण मी सुद्धा रात्री कौलावर काहीतरी चालत असल्याचा आवाज ऐकला होता. पण मला एक गोष्ट समजत नव्हती की आत्या एवढी अशक्त झाली होती की तिला बेडवरून उठून बसायची सुद्धा ताकद नव्हती. ती कशी कौलावर एखाद्या प्राण्यासारखी 4 पायांवर चालू शकते? हा विचार माझ्या अंगावर भीतीची शीतलहर येऊन गेली आणि माझे डोकं गरगरायला लागलं. आता आत्याने जेवायचे बंद केले. फक्त फळांचा रस ती घेत होती. त्यामुळे डॉक्टरांचे येणे रोजचे होते. ते रोज येऊन आत्याची तपासणी करून जात होते. त्या दिवशीही तपासणीनंतर डॉक्टर जोशी मला भेटले. मी त्यांना आत्याबद्दल विचारलं. त्यांनी मला सांगितले
त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे आणि त्यांचे अवयव हळूहळू काम करायचं बंद करत आहेत. ती जास्त दिवस नाही जगणार. पण कमालीची गोष्ट ही आहे, जसजसे तिचे अवयव कमजोर होत आहेत तसतसा तिचा मेंदू जास्तच कार्यक्षम होत आहे. हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले आणि आदल्या रात्रीचा तो प्रसंग आठवून मला येणाऱ्या भयानक प्रसंगाची चाहूल लागली होती. एवढं मात्र नक्की, मी डॉक्टर जोशींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आत्तेभावाला फोन करून सांगितले. तसा तो लवकरात लवकर इथे येणार असल्याचे त्याने मला सांगितले. फोनवर बोलता बोलता तो हे सुद्धा बोलून गेला की आल्यावर त्याला ही जागा आणि हा वाडा विकून कायमचे अमेरिकेला सेटल व्हायचे आहे. तेव्हा मला बऱ्याच गोष्टी समजल्या. आत्याचे विचित्र वागणे कदाचित याच कारणामुळे असेल. ज्या वाड्यात तिचा एवढा जीव होता त्याला ती इतक्या सहज सोडणार नव्हती, हे मला कळून चुकलं होतं. असेच भीतीदायक दिवस जात होते आणि आत्याची तब्येत खराब होत होती. पण त्या रात्री नेमके काय घडणार होते याची मलाही जाणीव नव्हती. नेहमीप्रमाणे मी आणि नामू माझ्या खोलीत झोपलो होतो. बराच वेळ मी वाचत होतो. रात्री उशिराच माझा डोळा लागला. रात्री 2:30 वाजेच्या सुमारास मला कौलांचा आवाज ऐकू आला. पण आज तो आवाज नामूलाही ऐकू आला होता आणि दोघेही अंथरुणात उठून बसलो. तेवढ्यात तो आवाज जोरात ऐकू येऊ लागला आणि मांजरीच्या किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही प्रचंड घाबरलो होतो. आता तो आवाज माझ्या खोलीच्या खिडकीजवळ येत होता. कोणीतरी बाहेर काही खात आहे असं वाटत होतं. दोघांचीही खिडकी उघडून बघायची हिंमत होत नव्हती. मी हिंमत करून खिडकी उघडायचं ठरवलं. हळूहळू जवळ जाऊ लागलो. एका हाताने खिडकी बाहेर लोटली आणि बाहेर वाकून बघितलं तर अरे देवा, हे काय बघतोय? आत्याचे ते हाडकुडे शरीर खाली वाकून मांजराच्या शरीराचे लचके तोडत होते. तिचे तोंड रक्ताने माखले होते. माझ्या काळजात नुसतं चर्र होत होतं. तितक्यात नामू माझ्या मागून ते बघू लागला आणि बघून जोरात ओरडला. आमची चाहूल लागताच तिने आमच्याकडे बघितले आणि दात विचकावून हसू लागली. परत लचके तोडू लागली. ते अर्धवट खाऊन झाल्यावर तिने एखाद्या प्राण्यांप्रमाणे 4 पायांवर पडत गॅलरीच्या बाजूला उडी मारली. ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघत राहिलो. आता आमची दरवाजा उघडण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. आम्ही तिथेच बसून राहिलो. काही वेळाने भिंतीवर बाहेरून काहीतरी रखडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काही वेळाने तो आवाज बंद झाला. आम्ही सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. सकाळ होताच मी पहिले डॉक्टरांना फोन केला. ते येताच आम्ही दरवाजा उघडला आणि रात्रीची सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी आत्याच्या रूमचा दरवाजा उघडून पाहिले. ती बेडवर झोपली होती. तिला तपासून त्यांनी मृत घोषित केले. मी विचारलं की मृत्यूची वेळ साधारण काय असू शकते. त्यांनी 12 वाजेच्या आसपास सांगितले. मी म्हणालो, कसे शक्य आहे? म्हणजे आम्ही आत्याला बघितले तेव्हा तिला जाऊन 2 तास झाले होते. मग आम्हाला दिसली ती कोण होती? तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले, तुमच्या आत्याच्या या वाड्यात खूप जीव होता. कदाचित या तीव्र इच्छाशक्तीमुळे ती या जगातून जायला तयार नव्हती. तपासणी करून झाल्यावर त्यांनी मला सांगितले, तिचे शरीर तिची साथ देत नव्हती, पण मेंदू जास्त कार्यक्षम होता. रात्री तुम्हाला जे दिसलं त्यातून ती तुम्हाला काहीतरी सांगू पाहत होती. ते ऐकल्यावर आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूला आलो. हे बघून आम्हाला सर्वांना धक्का बसला. खिडकीच्या बाजूला मांजराचे अर्धवट खाल्लेले शरीर लटकवले होते आणि रक्ताने लिहिलं होतं, हा वाडा सोडून
कधीही जाणार नाही आणि वाड्याला विकूही देणार नाही. जो या वाड्यात राहायला येईल त्याची अवस्थाही या मांजरासारखीच करून टाकेन. ते बघून आम्ही सर्वजण घाबरलो आणि जे समजायचं ते समजलो. दुसऱ्या दिवशी आत्याचा मुलगा तिथे आला. त्याला मी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानेही हा वाडा विकायचा विचार सोडून दिला. तो वाडा आणि ती जागा असेपर्यंत तिथे कोणीही यायचे नाही हे आम्ही ठरवून टाकले. कारण त्या जागेवर फक्त आत्याच हक्क गाजवणार होती हे आम्हाला समजलं होतं. मी सुद्धा माझ्या आयुष्यातला तो भयानक अनुभव उराशी बाळगून तिथून निघून आलो. कदाचित या अनुभवाने मी अजून मजबूत झालो आणि आयुष्यात नवीन आव्हानांना तोंड देण्यास सज्ज झालो.